आणि आज आपण जाणार आहोत अशा एका जागी, तिथे सगळ्यांची जायची तर इच्छा असतेच. सगळं दुःख वगैरे जे काय असेल आपल्या क्षणात मिटतं त्यांच्या डोळ्यात पाहिलं की. हाय हॅलो व्हॉट्सअप, कसं काय सगळं ठीक ना? मी आशा करतो सगळं ठीक असेल. मी तुमचा लाडका ब्लॉग आणि स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 82 आपल्या लेटेस्ट ब्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलो असं लवकर उठलो तर रविवार आहे. आज लेट उठलं पाहिजे पण आज आपण लवकर उठलोय आणि आज आपण जाणार आहोत अशा एका जागी, तिथे सगळ्यांची जायची तर इच्छा असतेच आणि गेलं की एकदम असं वेगळीच फिलिंग आहे. ते तुम्हाला मी कपडे घातले तेव्हा तुम्हाला लगेच कळेल मी कुठे जाणार आहे. तर आधी पहिलं आपण चहा घेऊन येऊयात आणि अंघोळ झाल्या झाल्या प्रिया बाप्पाचे पाया पडून घेऊया. चला, चहा वगैरे घेऊन झाला तर आता आउटफिट घालूयात आणि मग सांगतो मी कुठे जाणार आहे. आणि नाश्ता तर आपण येऊन करूया कारण की लवकर येऊ आपण. 11 11:30च्या आत येऊ. आणि आज मम्मीनी नाश्त्यासाठी पास्ता बोलली आहे बनवणार आहे. सो गंधार खूप दिवसाचं बोलत होता पास्ता खायचा खायचा आहे. सो आज ते बनवणार आहे रविवारी. सो आता चला, आता पहिला आता आउटफिट घालून घेऊया. आउटफिट तुम्हाला बघूनच कळायला असेल, ऑगस्टचा महिना आहे तर गणपती म्हणजे कुर्ता घातला की कसं डायरेक्ट गणपतीकडे आपण जातो. तर पहिला आधी आजचा आउटफिट बघा, येल्लो कुर्ता आहे शॉर्ट, खाली बॅगी जीन्स घातली आहे ब्ल्यू डेनिम्स, त्यासोबत गोल्डन वॉच घेतला टायटनचा. आणि चला आता निघूयात. इथे जवळच जातो आपण टाकोरनगरला. माझ्या मित्राचं वर्कशॉप आहे काकाचं, म्हणजे मित्राच्या काकाचं वर्कशॉप आहे. सो तिकडे त्याने बोलवलं आहे शूटला. चला आता बघू गणपतीचं थोडं काय काय आहे तिकडे. मला पण म्हणजे मी एकदाच गेलेलो त्या परेल वर्कशॉपला आपण जे व्हिजिट केलं आहे, तुम्हाला तो ब्लॉग होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा जातो आहे. तर चला आता जाऊया, बघूया काय काय नवीन तिकडे. तो तिकडेच येईल, आपल्याला भेटेल. चला निघणारच होतो पण तेव्हा बघतो तर मित्र तो आहे ना वर्कशॉपवाला, तो बोला थोडं लेट आहे. सो आता नाश्ता करूनच जावं. सो मम्मीने पास्ता बनवला आहे लवकरात लवकर कारण की गंधाला पण क्लासला जायचं आहे. चला आता नाश्ता खाऊ आणि मग नंतर निघू. आउटफिटमध्ये बसलो, आपल्यात पास्ता रेडी आहे. तर चला आता खाऊन घेऊ. कंदार पण हा बघा इथे खातोय मस्त पटापट. त्याला पण आता क्लासला निघायचं आहे. पण खाऊन आता लगेच निघू. मित्राचा देखील कॉल आला, स्ट्रोक देखील येतोय. त्याच्यावर नंतर शूट वगैरे येते तिकडे. सो तो भेटेल आपल्याला आणि मग तिथून मग आपण डायरेक्ट वर्कशॉपला जाऊ. आजचा हा पूर्ण आउटफिट असेल. खाली क्रॉक्सच घातले, पाऊस नाहीये बट तरी तिकडे जाऊन चप्पल वगैरे काढावे लागले. तर सो आता इथून आपण ऑटोने जाऊया लगेच. टागोर नगरलाच आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर असेल. तर त्याचाच कॉल आलेला, तर तुला ये करून तर आलोय मी. तर चला आता जाऊ, ऑटोमध्ये बसलोय. तर चला आता डायरेक्ट जाऊयात वर्कशॉप. आता मी आलो आहे म्हणजेच वर्कशॉपमध्ये. तर तुम्ही बघू शकता श्री गणेश चित्रकला मंदिर, म्हणजे माझ्या मित्राचे मूर्तिकार काका आहेत संदीप श्रीवर्धनकर. तर चला आता थोडं आज जाऊयात आणि बघूयात. आणि मेन म्हणजे इथे इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाहायला भेटतात आपल्याला. तर चला आता जाऊ. ते आलो तर बघतो तर काय म्हणजे चिमुकल्यांसाठी एक वर्कशॉप आहे. त्यात ते शिकवतात कसं गणपती बनवायचं फुल स्टार्टिंग होऊन. ज्यांना म्हणजे आवड असते की आधीपासून म्हणजे गणपती कसे बनवतात, त्यांना अशी बघायची आवड, त्याच्यावर शिकायची आवड, तर चिमुकल्यांसाठी त्या लोकांनी वर्कशॉप ठेवला आहे. तर नक्की या वर्कशॉपला एकदा अटेंड करा. कारण की हे बघा इथे जेवढी गर्दी आहे ना, म्हणजे सगळे चिमुकले आहेत. म्हणजे 100 स्टुडंट्स त्यांच्या आता कम्प्लीट झाले. बघा मी तुम्हाला दाखवतो आता. चिमुकल्यांची फक्त गर्दी बघा. गणपती फक्त शिकवण्यासाठी म्हणजे कसे बनवतात त्याची गर्दी बघा फक्त. आणि किती आवडीने येतात ते इकडे. आणि इथे 100 प्लस स्टुडंट, जसं की मी म्हटलं, म्हणजे खूप अशी चांगली गोष्ट आहे. कारण की आपल्याला कुठे पाहायला भेटत नाही. फक्त आपण मूर्त्या बघतो बट शिकवणं ही एक वेगळी कला आहे. तुम्ही बघू शकता बघा फक्त या मुलाची बघा, एवढा छोटा मुलगा आहे, त्याला देखील शिकायचं मूर्ती कशी बनवायची आहे. आलाय वर्कशॉप अटेंड करायला.
तर आता थोड्या वेळातच वर्कशॉप चालू होईल. काका सर्वांना गाईड करतात. सर्व करायचा प्रयत्न करतायत. चला आता डायरेक्ट जाऊयात स्वर्गात. नुसते बाप्पाच बाप्पा. ते थोडेसे मूर्त्या बनल्या नाहीत तर इथून आपण सुरुवात करू. ही बघा, इथून मूर्त्या बघा किती देखणी, त्यासोबत शब्द नाहीयेत एवढे सुंदर. ही बघ, हिची मुकली बघा एकदम मस्त अशी. त्यासोबत स्पेशल म्हणजेच गोड बाप्पा देखील आहेत आपले छोटूशे. बघू शकतात, असं वाटतं बघतच राहावं. ते डोळे एकदम बोलके, म्हणजे ते कसं आहे की न बोलता देखील ते डोळ्याने काही बोलून जातात. बघा इथं एकदम मस्त गोंडस बाप्पा बसले आहेत मांडी घालून. ताशाचा आवाज टारारा झाला रे, गणपती माझा नाचत आला. बाप्पा इथे नाचतायत. त्यासोबत बघा लालबागच्या थोडीशी लालबागच्या रायासारखी दिसते मूर्ती. असं अजून खूप आहे तिथे मूर्ती अशी बघायला गेलं तर. वर देखील आहेत. ही माझी फेवरेट एकदम झालेली आहे मूर्ती, कारण की बघा ना एकदम देखणी. म्हणजे असं वाटतं ते बसलं की जायचं असं वाटत नाही, की त्यांच्या समोरच असं बसावं, एका असं बोलावं. सगळं दुःख वगैरे जे काय असेल आपल्या क्षणात मिटतं त्यांच्या डोळ्यात पाहिलं की. बघू शकतो क्लास. एज 9 years old आहे. 9 years old. आणि मूर्ती बघा किती देखणी बनवली आताच्या, म्हणजे आताच्या म्हणजे जेवढं त्याचं वर्ष आहे त्याची मूर्ती बघा, त्याची कला आहे ही. गणपती बाप्पा मोरया. तर मूर्ती मोरया. माझा एक क्वेश्चन आहे तुला बाप्पाची मूर्ती बनवायला किती आवडते? मला बाप्पाची मूर्ती बनवायला खूप आवडते आणि सगळ्या पण आवडतात. माझ्याकडे खूप गणपती बरी आहे, पण मला खूप आवडते बाप्पाची मूर्ती. खूप आवडते. आज 7 दिवशी गणपती बनवले, तिचे 4 हात आहेत. तू काय बनवलं दाखव. हे 3 गणपती सर आता सगळ्यांना शाबासकी देत आहेत त्यांच्या कलेसाठी. सगळ्या पोराला प्रोत्साहित करतायत. मला काय एक्सपिरियन्स आहे तुमचा मुलगा इथे येतो एवढं मूर्ती बनवायला? आताच्या जे श्रीवर्धन ठरवली आहे गणपती मूर्तिकार बनवायची, ती खूप छान आहे. मुलं मोबाईलच्या आहारी जातात. एक्झॅक्टली. त्यापेक्षा गणपती घडवणं ही आपली परंपरा म्हणजे टिकवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काकांनी जो उपक्रम राबवलाय तो खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी त्याची खूप खूप आभारी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आज आपल्यासोबत आहे शिल्पकार आणि मूर्तिकार संदीप श्रीवर्धनकर. तर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर एक बाप्पाची मूर्ती पूर्ण बनवायला किती दिवस लागतात? एक बाप्पाची मूर्ती तयार करण्याकरता जवळजवळ 4 ते 5 दिवस लागतात. आकार करण्याकरता 4 दिवस लागतात आणि तिला सुकवण्याकरता परत तिला जवळजवळ आठवडापासून 1-8 दिवस जातात. त्यानंतर मग ते कलरफुल वगैरे होते. इको फ्रेंडली गणपती म्हणजे मूर्त्या आपण बनवतो, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? इको फ्रेंडली गणपती हे कसे असतात की पटकन 2 तासामध्ये पाण्यामध्ये विरघळतात. प्रदूषणमुक्त म्हणतो ना आपण, तो प्रकार. आणि आत्ताच्या युगामध्ये तसं व्हायला पाहिजे, तर तसं होत नाही आहे.
आजचं जे तुम्ही शिबिर घेतलं ते एकदम छान प्रकारे पार झालं. त्यासोबत तुमचा सामाजिक हेतू काय याच्यात? सामाजिक हेतू म्हणजे मला सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच्या युगामध्ये मी जे अनुभवलं गेल्या 40 वर्षामध्ये, मूर्तिकार कमी झालेत, पीओपीच्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे. गव्हर्नमेंट सरकार काय म्हणतंय की पर्यावरणपूरक मूर्त्या असाव्यात, की आम्ही ज्या वेळेला 40 वर्षापूर्वी आम्ही 480 मूर्त्या करायचो, आत्ताच्या युगामध्ये आम्ही 80 किंवा 90-100 मूर्त्या पण होत नाहीत आमच्याकडे. का तर काळ कमी असतो, मूर्तिकार कमी असतात. आता जे बघितलं कसं की नुसतं दिवसभर फोनमध्ये जातो, त्यांचा कधी वेळ निघून जातो कळत देखील नाही. आता हे मूर्ती बनवणं ही खूप चांगली शिबिर घेतलंय. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? फोन वगैरे असं जनरेशन नाही. त्या जनरेशनमध्ये कसं आहे, अभ्यास प्रकार डिजिटल करत होते. प्रत्येक शाळेमध्ये जी मराठी शाळा पूर्वी असायची, मराठी शाळा बंदच झाल्या, 90% बंद झाल्या. आता इंग्लिश मिडियम सगळं चालू झालं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईलवरती सगळा अभ्यास दिसतोय. शाळेमध्ये काय झालं, आता पूर्वी फळ्यावरती असायचं, फळ्यावरती न सांगता आता मेसेज देतात मोबाईलवरती. मुलांना पण तीच सवय लागली आहे, फोनवरून अभ्यास करायचा. आमचं काय मत आहे, तुम्ही करा अभ्यास, पण 100% तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका. आमचा उद्देश असा आहे की तो मोबाईल जो आहे ना, तो मोबाईल साईडला ठेवून निदान त्याचं काहीतरी तो वेगळा ड्रॉइंग करेल किंवा तो संगीत करेल किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये त्याला पाठवायचं, निदान तो मुलगा तिथे जाऊन त्याचा वेळ निघून जाईल. मग तो मोबाईल हळूहळू त्याचा कमी होईल. हाच उद्देश आहे आमचा. आजचा शिबिर खूप छान झाला, एकदम सक्सेसफुल झाला. तर तुम्हाला ओव्हरऑल संदेश काय आहे सगळ्यांचा? आत्ताच्या माझ्या बालगोपाळ मुलांनी चांगल्या प्रकारे मातीचे आम्ही त्यांना फ्री दिली माती. प्रत्येक मुलाकडे मी एक गोळा दिला मातीचा. ते पण असं शक्य झालं की गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिकेने मूर्तिकारांना माती पुरवली फ्रीमध्ये माती पुरवली, प्लस कलर पुरवलेत. आमचा उद्देश तोच आहे की जे आम्हाला मिळालं आहे, गव्हर्नमेंटने दिलं आहे, ते आम्ही कुठेतरी आम्ही एक कलाकार आहेत ते आम्ही त्या मुलांपर्यंत पोचावं. आणि त्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचा स्टडी केला. माझ्याकडे 4 तास चांगले बसले. मुलांचं धन्यवाद, महानगरपालिकेचं धन्यवाद. आजच्या वर्कशॉपला घेऊन तुमचं थोडक्यात कसं होतं ते मत? श्री गणेश चित्रकला मंदिर यांचे शिल्पकार मूर्तिकार श्री संदीप श्रीवर्धनकर यांनी आज गणेश मूर्ती बनवण्याचं वर्कशॉप ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे मूर्ती बनवून मुलांनी खूप खूप त्यांच्या क्रिएटिव्हिटीनुसार, त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी मूर्त्या घडवल्या आणि त्या खूप सुंदर होत्या. त्या बघून मला खूप आनंद झाला. वगैरे संपूर्ण प्रकारांना आवडतो जाऊयात. खूप छान शूट झालं. त्यासोबत तो शिबिर खूपच चांगला होता, मला खूप आवडलं. ते म्हणजे खूप वेगळं होतं. मूर्तिकार आपण कुठल्या पण इथे जातो वर्कशॉपमध्ये, फक्त मूर्तिकार आपल्याला दिसतात, बट त्यांनी चिमुकल्याला शिकवलं हे मला खूप फार आवडलंय. तर चला आता घरी जाऊयात, फ्रेश वगैरे होतो. खूप भूक लागली आहे, चलो जास्तच भूक आहे. फ्रेश वगैरे घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर आज जेवणासाठी आहे भाकरी आहे, कोबीची भजी आहे, त्यासोबत डाळ आहे, भात आहे. तर आता जेवण घेत जेवण वगैरे झालं. तर आजचा दिवस खूप हॅक्टिक होता. तर एक छोटासा नॅप घेतो आणि मग नंतर उठून बघूया काय करायचं, कारण की खूप एडिट करायचं राहिलंय. तो एक छोटासा झोपून घेऊयात. झोपून वगैरे उठलो तर जरा फ्रेश वगैरे होतो आणि चहा घेतो. गंधार इथे मस्त झोपला आहे. तर आपण जरा वेळात देवा लावून घेऊयात. 7:30 देखील वाजले. तो उठेलच आता, उठल्यावर लावू. तर आता मी जातोय खाली, दिवा वगैरे लावून झालाय. सो मित्र येतोय आयुष, मला वाटतं काहीतरी मेडल्स वगैरे घ्यायचे आहेत. मी रील बनवलेली, सो त्याला थोडं कन्सेशन हवं आहे. तर माझ्या नावाखाली तो घेऊन जातोय मला. चला आता जाऊयात खाली. तो खालीच आलाय स्कूटी घेऊन, इकडेच आहे ते स्टोर. त्याचा मी 1-2 वर्षापूर्वी वाटतं रील केलेली. तर त्याला मेडल हवे. तर आपला मित्र आयुष आलेला आहे. तर चला आता जाऊया स्टोरमध्ये. इथे जवळच आहे आपल्याला 2 बिल्डिंग सोडून. तर त्याने त्याचा स्वतः ड्रायव्हर आणलाय पारसला. तर आमचा पोपट झालेला आहे. तर चला आता आपण जाऊयात घरी. कॉलवरच बोलणं होतं, कोंबडीने उगाच बोलवलं आपल्याला. चला बाय बोलतो. बाय कोंबडी. चला आता जाऊया. फोनवरची कामं होतात लगेच फोनवर, भाई बोलून. तिकडे आज बंद आहे तो स्टोर, माहिती असून हगड्या मला घ्यायला आला खाली. तर चला आता गपचूप जाऊयात. चेंज वगैरे करतो कपडे. खूप भूक लागली आहे, लगेच ठेवून घेऊ भाई.
पण त्याचा काय पत्ता नाही. तर ठीक आहे, जाऊ दे, चला आता जेवूया. आज मम्मीला सुट्टी आहे, तर आजचं जेवण एकदम नॉर्मल, एकदम लाईट डाळ भात चण्याच्या पिठाचा पोळा आहे. चला आता खाऊन घेऊया किंवा जेवूया. खाऊया नाही जेवूया. मस्तपैकी 2 वेळा पोटभर जेवून तर आता झोपायचा टाईम आहे. तर उद्या आपण कॉलेजला जाणार आहोतच. उद्या सोमवार आहे, 3 लेक्चर आहेत आपले. सो आजच्या ब्लॉगला इथेच बाय बाय टाटा करूयात. आणि असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करणार असेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 82. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.